विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेच्या रोज प्रकल्पामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहे आपला 8 नंबरचा टॉपिक विपणन. यामध्ये आपण पाहणार आहे विपणीचे विविध प्रकार. आपण तक्त्यामध्ये पाहू शकता की विपणीचे विविध प्रकार यामध्ये दिसत आहेत. क्षेत्रानुसार वर्गीकरण, कालानुसार वर्गीकरण, व्यवहाराच्या आकारानुसार वर्गीकरण, महत्त्वानुसार वर्गीकरण, स्वरूपाच्या आधारे वर्गीकरण, नियमाच्या आधारे वर्गीकरण आणि स्पर्धेच्या आधारे वर्गीकरण असे विविध प्रकारे वर्गीकरण या तक्त्यामध्ये आपण पाहू शकतो. आता आपण सविस्तरपणे विपणीचे प्रकार समजावून घेऊ. पहिला त्यामध्ये मुद्दा आहे क्षेत्रानुसार वर्गीकरण. आता विपणीचे क्षेत्रानुसार वर्गीकरण यामध्ये स्थानिक बाजारपेठ हा पहिला मुद्दा आपण पाहूया. जेव्हा वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री ही स्थानिक पातळीसाठी मर्यादित असते तेव्हा त्या स्थानिक बाजारपेठ असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, आपल्या घराच्या जवळ असणारं किराणा मालाचं दुकान, या दुकानातून आपण विविध प्रकारची वस्तू खरेदी करतो, त्याला स्थानिक बाजारपेठ असं म्हटलेलं आहे. यामधला दुसरा प्रकार आहे राष्ट्रीय बाजारपेठ. राष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे अशी बाजारपेठ की जिथे वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीचे कार्य देशातल्या देशामध्ये केले जाते. देशाच्या सीमेअंतर्गत होणारा व्यापार म्हणजे राष्ट्रीय व्यापार हे आपण 11वीमध्ये शिकलेलो आहे. तर त्यालाच राष्ट्रीय बाजारपेठ असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, भारतातल्या भारतात केली जाणारी खरेदी विक्री याला राष्ट्रीय बाजारपेठ म्हणू शकतो. यानंतरचा तिसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. जेव्हा वस्तू आणि सेवांचे उत्पादन हे एका देशात होते आणि त्याची विक्री देशाबाहेर म्हणजेच वेगवेगळ्या देशांमध्ये केली जाते तेव्हा त्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणतात. उदाहरणार्थ, भारत सरकारने अमेरिकेकडून आयात केलेलं तंत्रज्ञान किंवा एका देशाने दुसऱ्या देशांबरोबर केलेला व्यापार व्यवहार यालाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणायचं आहे. यानंतरचा विपणीचा प्रकार पुढचा आपण पाहणार आहे काळानुसार वर्गीकरण. यामध्ये पहिला प्रकार आपण पाहूया अत्यल्पकालीन बाजार. म्हणजे जो बाजार अत्यंत अल्पकालीन असतो, म्हणजे याचा कालावधी अतिशय कमी असतो, त्या बाजाराला अत्यल्पकालीन बाजार असं म्हणतात. यामध्ये नाशवंत वस्तूंचा बाजार हा या स्वरूपामध्ये येतो. उदाहरणार्थ, फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ या बाजारामध्ये. यानंतरचा प्रकार आहे अल्पकालीन बाजार. हा बाजार अत्यल्प काळासाठी न येता त्याच्यापेक्षा थोडासा जास्त म्हणजे अल्प काळासाठी अस्तित्वात आलेला असतो. या बाजारास अल्पकालीन बाजार असे म्हणतात. उदाहरण सांगायचं झाले तर आपल्या गावामध्ये भरणारा आठवडी बाजार, सण उत्सव यात्रा जत्रा यावेळेचा असणारा बाजार हा अल्पकालीन बाजारामध्ये येतो. या बाजारामध्ये मध्यम स्वरूपाचे अस्तित्व असणाऱ्या आणि काही प्रमाणात नाशवंत असणाऱ्या वस्तू विकल्या जातात. यानंतरचा प्रकार आहे दीर्घकालीन बाजार. जो बाजार दीर्घकालीन खरेदी विक्री व्यवहारासाठी अस्तित्वात आलेला असतो अशा बाजाराला दीर्घकालीन बाजार असे म्हणतात. उदाहरणार्थ, दीर्घकालीन टिकणाऱ्या दैनंदिन वापरातील वस्तूंचा बाजार. यामध्ये मग कडधान्य येतील, फर्निचर येईल, या स्वरूपाच्या वस्तू ज्या दीर्घकालीन टिकतात. यानंतरचा विपणीचा मुख्य प्रकार आपण पाहणार आहे व्यवहाराच्या आकारानुसार वर्गीकरण. यामध्ये पहिला प्रकार आपण पाहूया घाऊक बाजारपेठ. ज्या बाजारपेठेमध्ये वस्तू व सेवांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात व कमी दरामध्ये केली जाते त्या बाजारास घाऊक बाजारपेठ असं म्हणतात. 11वीमध्ये आपण घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार हे प्रकार पाहिलेले आहेत. किरकोळ विक्रेते घाऊक व्यापाऱ्याकडून वस्तूंची खरेदी करतात आणि नंतर छोट्या प्रमाणात ग्राहकांच्या मागणीनुसार ग्राहकांना त्याची विक्री केली जाते. उदाहरण सांगायचं झालं तर धान्यांचा बाजार, कपडे बाजार इत्यादी. यानंतरचा प्रकार आहे त्यातला किरकोळ बाजारपेठ. ज्या बाजारामध्ये व्यापारी आपल्याकडील मालाची प्रत्यक्ष खरेदी विक्री अंतिम उपभोक्त्यास करतात आणि ती विक्री लहान प्रमाणामध्ये केली जाते त्या व्यापारास किरकोळ व्यापार असे म्हणतात. उदाहरणार्थ, आपल्या घराजवळच असणारं किराणा मालाचं दुकान हा किरकोळ बाजारपेठ आहे. यानंतरचा विपणीचा मुख्य वर्गीकरण पाहायचं आहे महत्त्वानुसार वर्गीकरण. यामध्ये पहिला प्रकार आपण पाहूया प्राथमिक बाजार. या बाजारामध्ये प्राथमिक उत्पादनाशी संबंधित वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. उदाहरणार्थ, अन्नधान्य, फळे,
कृषी उत्पादने, जंगल उत्पादने ही प्राथमिक बाजारामध्ये येतात. त्यानंतरचा प्रकार दुय्यम बाजार. या बाजारामध्ये प्रक्रिया केलेल्या वस्तू किंवा अर्धपक्का माल, अर्धप्रक्रिया केलेल्या वस्तू यांचा समावेश होतो. त्या बाजाराला दुय्यम बाजार असं म्हणतात. उदाहरणार्थ सूत बाजार. तिसरा प्रकार आपण पाहूया मुदत बाजार. ज्या बाजारामध्ये पक्क्या किंवा तयार स्वरूपातील मालाची विक्री केली जाते आणि त्याची विक्री अंतिम भोक्त्यास म्हणजेच ग्राहकांना केली जाते, त्या बाजाराला मुदत बाजार असं म्हणतात. उदाहरण सांगायचं झालं तर सर्व प्रकारची औद्योगिक उत्पादने, ज्या वस्तू आपण प्रत्यक्ष वापरतो त्या या प्रकारामध्ये येतात. यानंतर विपणीचं पुढचं वर्गीकरण आपण पाहूया, वस्तूंच्या स्वरूपानुसार वर्गीकरण. यामध्ये पहिला प्रकार आहे वस्तू बाजार. यालाच व्यापारी वस्तूंचा बाजार असं देखील म्हटलं जातं. ज्या बाजारामध्ये वस्तू, साहित्य, औद्योगिक उत्पादने इत्यादी संबंधित वस्तूची खरेदी विक्री केली जाते, त्या बाजारास वस्तू बाजार असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण सर्व ग्राहक उपयोगी ज्या वस्तू वापरतो त्या सर्व वस्तू या प्रकारामध्ये येतात. यातला दुसरा प्रकार आहे भांडवल बाजार. ज्या बाजारामध्ये दीर्घ मुदतीच्या भांडवलाच्या कर्जाशी संबंधित व्यवहार केले जातात त्या बाजारास भांडवल बाजार असं म्हटलं जातं. उदाहरण सांगायचं झालं तर नवीन कंपनी ज्यावेळेस स्थापन केली जाते त्या नवीन कंपनीच्या स्थापनेच्या वेळी केली जाणारी भाग विक्री ही भांडवल बाजारामध्ये येते. यानंतर विपणीचं पुढचं वर्गीकरण आपण पाहूया, नियमानाच्या आधारे वर्गीकरण. मध्ये पहिला प्रकार आपण पाहूया नियंत्रित बाजार. जो बाजार देशातील प्रचलित कायदे तरतुदीनुसार नियंत्रित केला जातो त्या बाजारास नियंत्रित बाजार असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ भाग बाजार, परदेशी चलन विक्रीचा बाजार, यालाच आपण भाग बाजारालाच आपण शेअर मार्केट असं देखील म्हणतो, तो या प्रकारामध्ये येतो. त्यानंतर त्यातला दुसरा प्रकार आहे अनियंत्रित किंवा मुक्त बाजार. म्हणजेच नियंत्रित बाजाराच्या एकदम विरुद्ध प्रकार आहे. जो बाजार कोणत्याही संसदीय कायद्याने किंवा नियमावलीने नियंत्रित केला जात नाही, परंतु मागणी व पुरवठ्याच्या प्रभावाखाली चालू असतो, अशा बाजारास अनियंत्रित बाजार असं म्हणतात. यानंतर विपणीचं पुढचं वर्गीकरण आहे स्पर्धेच्या आधारे वर्गीकरण. यामध्ये आपण पहिला प्रकार पाहूया पूर्ण बाजार. असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते यांना बाजारपेठेचे परिपूर्ण अशा स्वरूपाचे ज्ञान असते. ज्या बाजारामध्ये असंख्य विक्रेते एकाच समान किमतीला एकजिन्सी वस्तूंची खरेदी विक्री करतात त्या बाजाराला पूर्ण बाजार असे म्हणतात. कोणताही एखादा विक्रेता किंवा ग्राहक किमतीवरती प्रभाव टाकू शकत नाही, परिस्थितीचे त्यांना पूर्ण ज्ञान असते, त्या बाजाराला पूर्ण बाजार असं म्हटलेलं आहे. यानंतरचा प्रकार आहे अपूर्ण बाजार. म्हणजेच कोणता, तर ज्या बाजारामध्ये अपूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते आणि एकच विक्रेता ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन मागणी पुरवठ्यावरती नियंत्रण मिळवतो आणि त्याला हवी तशी किंमत तो वसूल करतो, त्या बाजाराला अपूर्ण बाजार असे म्हणतात. त्यानंतर अपूर्ण बाजाराचे आपण काही प्रकार पाहूया. अपूर्ण बाजाराचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केलेले आहे. पहिला त्यातला उपप्रकार आहे मक्तेदारी. मक्तेदारी म्हणजे काय, तर यामध्ये एकच उत्पादक किंवा विक्रेता असतो, त्याला दुसरा पर्याय नसतो, त्याचे बाजारावर पूर्ण नियंत्रण असते आणि त्याचे पुरवठ्यावर नियंत्रण असल्याने तोच मालाची किंमत निश्चित करतो. म्हणजे या ठिकाणी पहा, एकच उत्पादक आणि विक्रेता असतो, त्याला दुसरा पर्याय नाही. उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या भारतामध्ये असणारं रेल्वे खातं, रेल्वेचं खाजगीकरण नाही, त्यामुळं रेल्वे चालवण्याची किंवा त्याची किंमत ठरवण्याची पूर्ण जबाबदारी ही कुणावरती आहे, ते केंद्र सरकारवरती आहे. किंवा दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, यामध्ये एकच व्यक्ती आहे किंवा एकच संस्था आहे, दुसरी संस्था यामध्ये नाही, त्याला मक्तेदारीयुक्त बाजार असं म्हटलेलं आहे. त्यामधला दुसरा प्रकार आहे द्वंद्वाधिकार बाजार. या बाजार संकल्पनेमध्ये दोन विक्रेते असतात, ते एकजिन्सी किंवा भिन्न वस्तूंची विक्री करतात. त्यांचीच उत्पादक केलेल्या वस्तूची विक्री करताना दोघांना कृतीमधून मक्तेदारी निर्माण केली जाते, त्याला द्वंद्वाधिकार बाजार असं म्हटलं जातं. त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे अल्पिष्ठाधिकार बाजार. या बाजारामध्ये मोजकेच विक्रेते असतात, ते एकजिन्सी किंवा भिन्न प्रकारच्या उत्पादनांची विक्री आणि निर्मिती करतात.
यामध्ये उदाहरण आपण घेऊ शकतो की आपल्याकडे घरी येणारा घरगुती वापराचा जो गॅस आहे किंवा सिमेंट आहे, या गॅसमध्ये किंवा सिमेंट कंपन्यांमध्ये आपण पाहिलं तर मोजक्याच सिमेंट कंपन्या आहेत किंवा गॅसच्या कंपन्या जर आपण पाहिल्या तर HP गॅस किंवा यामध्ये भारत पेट्रोलियम यांचं उदाहरण आपण घेऊ शकतो की यामध्ये ठराविकच विक्रेते आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रकार पाहूया, एकाधिकारशाही. एकाधिकारशाही बाजारपेठेमध्ये ग्राहक एकच असतो, तो त्याचा एकाधिकार वापरतो. अनेक विक्रेते किंवा उत्पादक वस्तू घेण्याचा आग्रह करतात, म्हणून या बाजारास एकाधिकारशाही असं म्हणतात. याचं उदाहरण आपण सांगू शकतो की श्रमिक बाजार, यामध्ये श्रम खरेदी करणारी संस्था एकच असते आणि असंख्य कामगार काम करण्यास किंवा सेवा देण्यास तयार असतात. त्याला एकाधिकारशाही असं म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विपणीचे विविध प्रकारचे प्रकार पाहिले. यामध्ये आपण विपणीचे वर्गीकरण पाहिलं. यामध्ये क्षेत्रानुसार वर्गीकरणामध्ये 3 प्रकार येतात. यामध्ये स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार हे प्रकार आपण पाहिले. त्यानंतर कालानुसार वर्गीकरणामध्ये अत्यल्पकालीन बाजार, अल्पकालीन बाजार आणि दीर्घकालीन बाजार हे प्रकार आपण पाहिले. त्यानंतर व्यवहाराच्या आकारानुसार वर्गीकरणामध्ये घाऊक बाजार आणि किरकोळ व्यापार हे प्रकार आपण पाहिले. त्यानंतर महत्त्वानुसार वर्गीकरणामध्ये प्राथमिक बाजार, दुय्यम बाजार आणि मुदत बाजार हे 3 प्रकार आपण पाहिले. त्यानंतर स्वरूपाच्या आधारे वर्गीकरणामध्ये वस्तू बाजार आणि भांडवल बाजार हे 2 प्रकार आपण पाहिले. त्यानंतर नियमनाच्या आधारे वर्गीकरण, यामध्ये नियंत्रित बाजार आणि अनियंत्रित बाजार हे प्रकार आपण पाहिले. आणि शेवटी स्पर्धेच्या आधारे बाजाराचं वर्गीकरण, यामध्ये पूर्ण बाजार आणि अपूर्ण बाजार, आणि अपूर्ण बाजाराचे 4 प्रकार, मक्तेदारीयुक्त बाजार, द्वंद्वाधिकार बाजार, अल्पिष्टाधिकार बाजार आणि एकाधिकारशाही हे प्रकार आपण या ठिकाणी आज पाहिले.